नमस्कार, मी अंतरा. स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी, खूप पौष्टिक आहे ही रेसिपी. ती म्हणजे केळ्याचे गोड अप्पे. हे अप्पे खूप छान लागतात. हे मुलांना तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. केळी आणल्यावर कधी कधी आपली केळी उरतात आणि मग त्याचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. तर एखाद दोन जर आपली केळी उरली तर त्यापासून आपण याचे अप्पे सुद्धा बनवू शकतो. जर अविकलेलं केळं असेल त्यापासून जर तुम्ही याचे अप्पे बनवले तर ते खूप जास्त छान लागतात. पण जर तुमच्याकडे अविकलेलं केळं नसेल आणि साधी केळी असतील तर त्यापासून बनवलं तरी चालेल. मी इथे वेलची केळ्यांचा वापर केलाय कारण माझ्याकडे आता ती केळी अवेलेबल होती. तर इथे तुम्ही दोन्ही केळ्यांपैकी कुठलीही केळी वापरू शकता. तर हे अप्पे खूपच पौष्टिक आहेत आणि हे अप्पे खूप छान लागतात. फक्त हे चवीला थोडेसे कमी गोड लागतात कारण आपण इथे कुठेही साखर घातलेली नाहीये किंवा गुळही घातलेला नाहीये. इथे जो नॅचरल केळ्याचा गोडवा आहे तो आपण इथे वापरलेला आहे. पण जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही इथे साखर किंवा गुळ किंवा जास्ती केळी हे यूज करू शकता. तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत केळ्याचे गोड मफिन्स. हे खूप छान लागतात आणि हे खूप हेल्दी पण आहेत. तर हे तुम्ही मुलांना सुद्धा नक्की करून द्या. आपल्याला कधी कधी ब्रेकफास्टला प्रश्न पडतो किंवा संध्याकाळी काही स्नॅक म्हणून आपल्याला हवं असतं, तर हे मफिन्स एकदम योग्य आहेत. हे खूप हेल्दी आहेत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप रवा. तुम्ही कच्चा रवा घेऊ शकता किंवा भाजलेला रवा घेऊ शकता. इथे कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता. फक्त बारीक रवा घेऊ नका. आपला जो साधा जो उपम्याचा जो रवा असतो तो इथे मी घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारण 1 कप दूध. इथे मी रूम टेम्परेचरला असलेलं दूध वापरलंय. एकदम फ्रीज मधलं थंड दूध वापरू नका. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. आपण एक 15 ते 20 मिनिटं हे मिश्रण असंच ठेवायचंय म्हणजे आपला रवा हा दुधामध्ये चांगला फुगला जाईल. तर आता आपण हे 15 मिनिटं झाकून ठेवायचंय. आपला रवा भिजतोय तोपर्यंत आपण इथे मिक्सरचं एक भांडं घेतलंय. यामध्ये मी 3 केळी ही सोलून टाकणार आहे. इथे आपल्याला थोडी जास्त झालेली केळी घ्यायची. किंवा नसतील तुमच्याकडे अशी जास्त अविकलेली तर साधी घेतली तरी चालेल. तर आता आपण इथे 3 वेलची केळी घेतलेली आहे. इथे मी वेलची केळी माझ्याकडे होती ती घेतली. तुमच्याकडे साधी केळी असतील तर ती घेतली तरी चालेल. तर आता मी ही 3 वेलची केळी घेतली. आता आपण ह्याची मिक्सरवर प्युरी करून घेणार आहोत. डायरेक्ट प्युरी करायची. इथे कुठेही पाणी किंवा दूध काहीच ऍड करायचं नाहीये. डायरेक्ट हे मिक्सर मधनं वाटून याची प्युरी करून घ्यायची. इथे मी मिक्सरवरती वाटताना अजिबात पाणी किंवा दूध याचा वापर केला नव्हता. डायरेक्ट इथे मी केळी ही मिक्सरवरनं काढलेली आहेत. तर आता आपण आपला रवा भिजलेला आहे तो बघूया. हे बघा, आपला 15-20 मिनिटांमध्ये रवा चांगला फुललेला आहे, छान भिजलेला आहे. हे बघा, मस्त असं फुललेला आहे. आपण छान मिक्स करून घेऊया एकदा परत. ह्यामध्ये जी केळ्याची प्युरी केली होती ती इथे घालणार आहोत. आपण कुठेही साखर वापरणार नाही आहोत किंवा गुळही वापरणार नाही आहोत. इथे जो केळ्याचा गोडवा आहे तो आपण वापरणार आहोत. साधारण एक 5-6 काजूचे तुकडे घालणार आहे. हे काजू हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. पण हे अप्पे खाताना असं दाताखाली जरा क्रंचीपणा येतो, ते खूप छान लागतं. म्हणून मी इथे काजूचे तुकडे घालते. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. वेलची पावडर चवीनुसार. इथे मी केशर हे दुधात भिजवून ठेवलं होतं, त्यामुळे असं छान पिवळा रंग आला आहे. एक 10-15 काड्या मी केशराच्या घेतल्या. केशर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. पण मी इथे घालते कारण हे रंगही खूप छान येतो आणि स्वादही खूप छान येतो. आता आपण हे छान सगळं मिक्स करून घ्यायचंय.
कुठे कलर नाही वापरलाय, पण तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही घातलात तरी चालेल. हे अप्पे खूप हेल्दी आहेत. हे मुलांना तुम्ही खरंच नक्की करून द्या. कधी कधी काय होतं, आपल्याकडे केळी आपण आणतो आणि नंतर एखाद दोन केळी आपली अविकली जातात, तर तेव्हा असे तुम्ही करू शकता, कारण अविकलेल्या केळ्याचा हे अप्पे जास्त चांगले लागतात. पण तुम्हाला नसतील तुमच्याकडे अविकलेली केळी आणि नॉर्मल केळी असतील तर त्याचेही बनवले तरी चांगले लागतील. तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण अप्पे बनवायला घेऊया. इथे मी अप्पे पात्र हे गरम करत ठेवलेलं आहे. तर आता आपलं अप्पे पात्र गरम झालेलं आहे. यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे, साधारण 1 टेबलस्पून. म्हणजे आपले अप्पे हे खाली चिकटणार नाहीत. तूप चांगलं तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालणार आहोत. हे बघा, केशरामुळे याला किती सुंदर पिवळा रंग आलेला आहे. चमच्याच्या मदतीने इथे आपण अप्पे घालणार आहोत. तर आता आपण इथे अप्पे घातलेले आहेत. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि एक 10 मिनिटं आपले अप्पे शिजू द्यायचे. तर आता आपली 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपले वरून सुद्धा अप्पे छान शिजलेले आहेत. आता आपण हे पलटी करूया. तर आता मी इथे चमच्याच्या मदतीने सगळे उलटे करून घेणार आहे. हे बघा, मस्त असे खरपूस भाजले गेलेत छान. तुपामुळे याला एक छान चव येते. आपण इथे कुठेही सोडा घातला नाहीये, तरी आपले अप्पे हे छान फुलले गेले. आणि हे अप्पे आपण मंद गॅसवरच बनवायचे. रंग सुद्धा खूप छान आलाय याचा. आपले अप्पे असे छान पलटून झालेले आहेत. मस्त असा खरपूस छान रंग आलेला आहे. आता आपण याच्यावर परत 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे जी वरची बाजू आहे ती सुद्धा छान भाजली जाईल. तर आता आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. आपले अप्पे मस्त इथे तयार झाले. हे बघा, खालून सुद्धा छान तयार झालेले आहेत. मला जवळून दाखवते. हे बघा, मस्त असा खरपूस छान रंग आलेला आहे. खूप छान लागतात हे अप्पे. तर आता आपण हे काढून घेऊया. आता मी पुन्हा इथे 1 टेबलस्पून तूप टाकते. आता आपण हे मिश्रण परत घालणार आहोत. परत घालताना एकदा परत असं ढवळून घ्यायचंय आणि मगच घालायचंय. अप्पे घालून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 ते 10 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपले छान असे खरपूस भाजले जातील. तर आता आपण 5 ते 10 मिनिटांनी बघूया. तर आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण हे झाकण काढून बघूया. आपले इथे अप्पे तयार झालेले आहेत. आता आपण ही बाजू पलटून घ्यायची. बघा, मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. आता आपले सगळे पलटून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं आपण शिजू द्यायचंय. तर आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. आपले अप्पे मस्त झालेले आहेत. आपण खालून बघूया. हे बघा, खालून सुद्धा छान शिजलेले आहेत. असे खरपूस भाजले गेलेले आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, मस्त आपले अप्पे हे छान तयार झालेले आहेत. आता मी सगळे हे काढून घेते. आपले अप्पे इथे मस्त तयार झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, किती छान झालेले आहेत आणि हे अत्यंत हेल्दी आहेत. आपण इथे कुठेही साखरेचा वापर केला नाहीये किंवा गुळाचाही वापर केला नाहीये. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि केळं हे तब्येतीसाठी तर खूपच छान आहे. आणि आपण इथे रवा वापरलाय, दूध वापरलंय, केशर वापरलंय, काजू वापरलेत, त्यामुळे हे अत्यंत हेल्दी आहेत.
इथे फक्त एकच आहे की केळ्यामुळे ह्याला थोडा कमी गोडपणा येतो, पण जर तुम्हाला वाटलं कमी गोड वाटतायत तर तुम्ही जास्त केळी त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर हे बघा, मस्त आपले छान हे केळ्याचे अप्पे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा, किती मस्त आतून सुद्धा छान असे फुललेले आहेत. आपण इथे कुठेही सोड्याचा वापर नाही केलाय आणि हे खाताना असे मध्येच काजूचे तुकडे येतात, ते खूपच छान लागतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून सुद्धा इथे ड्रायफ्रुट्स घालू शकता, पण इथे काजू हे खूपच छान लागतात म्हणून इथे फक्त काजू घातले. ह्याचे टेक्स्चर सुद्धा किती छान आले आणि आतून सुद्धा बघा किती मस्त झालेले आहेत. तुम्ही लोणच्या बरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात हे लोणच्या बरोबर सुद्धा. आपले हे पौष्टिक केळ्याचे अप्पे हे तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.